नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो प्रत्येक ट्रेडरच्या आयुष्यात महत्त्वाचा ठरतो. तो विषय म्हणजे ट्रेडिंगचा खरा प्रवास. ट्रेडिंगच्या जगात अनेक गैरसमज आहेत, पण सत्य हेच आहे की रातोरात कोणी यशस्वी होत नाही. यशस्वी होण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया आहे, एक टप्पा आहे, ज्यातून तुम्हाला जावेच लागते. चला तर मग समजून घेऊया ट्रेडिंगच्या या अटळ प्रवासाचे टप्पे. मुख्य विषय ट्रेडिंगचा प्रवास. ट्रेडिंगमध्ये शॉर्टकट नसतो साहेब. हे सत्य आहे. या प्रवासात प्रत्येकाला काही ठराविक स्टेजेसमधून जावंच लागतं. सुरुवात होते बिगिनर लक पासून. पहिल्यांदा थोडा प्रॉफिट मिळतो आणि आपल्याला वाटतं की हे खूप सोपं आहे. पण लगेचच येतो लॉस. कधी कधी तो लॉस एवढा मोठा होतो की मोठा लॉस या फेजमध्ये आपण पूर्णपणे खचून जातो. मग खरी सुरुवात होते वजा अभ्यासाची. चार्ट समजून घेणं, प्राइस ऍक्शन शिकणं, रिस्क मॅनेजमेंट पाळणं. या टप्प्यावर पोहोचल्यावर आपण हळूहळू ब्रेक इव्हन वर येतो. नंतर येतो महत्वाचा टप्पा, वजा सातत्य, सानवत्य. थोडं थोडं करून छोटे छोटे प्रॉफिट मिळायला लागतात. यातून आपल्यात कॉन्फिडन्स आणि सातत्य तयार होतं. आणि शेवटी येतो तोच अंतिम टप्पा, मायनस प्रॉफिट टू यश. मित्रांनो, या प्रवासातील एकही पायरी तुम्ही चुकवू शकत नाही. यशस्वी ट्रेडर होण्यासाठी तुम्हाला एक चांगला सेटअप बनवावा लागेल. आणि तो सेटअप आहे मायनस प्राइस ऍक्शन, रिस्क मॅनेजमेंट आणि डिसिप्लिन. बाजारात इतर काय म्हणतात, कोणते टिप्स देतात ते विसरून जा. स्वतःचा अभ्यास करा, डिसिप्लिन ठेवा आणि प्रोसेस फॉलो करा. लॉस हा ट्रेडिंगचा भाग आहे. तो स्वीकारला नाही तर तुम्ही कधीही पुढे जाऊ शकणार नाही. थोडा अभ्यास, योग्य ज्ञान, प्रॅक्टिस, विश्वास, सातत्य आणि डिसिप्लिन, यातूनच खऱ्या अर्थाने थाट मिळतो. लक्षात ठेवा, वजा शॉर्टकट नाही. ट्रेडिंगमध्ये या फेजमधून जावंच लागेल. ट्रेडिंगचा हा प्रवास सोपा नाही, पण योग्य दृष्टिकोन आणि शिस्त तुम्हाला नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. या प्रवासातील तुम्ही कोणत्या टप्प्यावर आहात हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. हा संदेश तुमच्या ट्रेडर मित्रांसोबत शेअर करा, ज्यांना या वास्तवाची आठवण करून देणे गरजेचे आहे. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत शिस्तीने ट्रेडिंग करत रहा आणि स्वतःच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा. धन्यवाद.